एखाद्या दिवशी आपण ठरवतो ना अगदी त्याच्या उलटच होतं. आज मी ठरवलेले की सगळे कामं पटापट आवरून दुपारी थोडा निवांत वेळ काढूया, पण अगदी त्याच्या उलटच झालं. सकाळी 12:30 झाले तरी माझा स्वयंपाकही बाकी होता. बाकी कामं तर लांबच राहिली. जसे तसे करून आदूला 12:30पर्यंत झोपवले. सगळ्यात आधी मी भांडी लावून घेतले, त्यानंतर कपडे धुवून घेतले. त्यानंतर आला सगळ्यात मोठा प्रश्न, तो म्हणजे स्वयंपाकाचा. म्हटलं आज काय स्वयंपाक करायचं, अगदी काहीच सुचत नव्हतं. लेट झालेलं आणि अगदी काहीच सुचत नव्हतं स्वयंपाकाला काय बनवावं म्हणून. जसं डाळीची भाजी करावी म्हणून, आणि जोपर्यंत मी डाळ लावते तोपर्यंत इथं गॅस पण संपलेला होता. म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणतात तो यालाच. आता सिलेंडर लावायचं म्हटलं की त्याखाली खूप पसारा होता. आता एवढा सगळा पसारा काढा आणि मग ते सिलेंडर लावा, त्यात बराच वेळ गेला माझा. फायनली सिलेंडर लावून झाल्यावर स्वयंपाकाला मी लागली. एकीकडे डाळ ठेवली आणि एकीकडे पोळ्या करायला मी घेतल्या. म्हणजे सकाळपासून अगदी नाश्ता पण नाही केलेला आणि जेवायला अगदी 2:30 ते 3 वाजले. 3 वाजेपर्यंत म्हणजे खूप टाईट हालत झालेली न जेवता. आणि आता भाजी करायला घेतली. हरभऱ्याची डाळीची भाजी. ती मी आज पहिल्यांदाच ट्राय करून पाहते आणि ट्राय करताच एवढं सगळं झालं. म्हणजे सिलेंडर वगैरे संपलं. स्वयंपाक पण पूर्ण झाला नाही तोपर्यंत माऊची झोप पण झाली आणि तो मस्त खेळतोय या ठिकाणी. सो फायनली जेवण तयार आहे आणि आता मी टेस्ट करून पाहणार आहे. तर खूप छान झालेली होती हरभऱ्याच्या डाळीची भाजी. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.